आज आपण बनवतोय होळी स्पेशल अशी मऊ लुसलुशीत पुरणाची पुरणपोळी. पुरण बनवण्यापासून पीठ भिजवण्यापर्यंत आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवेपर्यंत त्या काही टिप्स आहेत त्या वेळेला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला इथे लक्षात येतच असेल की पुरणपोळी किती लुसलुशीत झाली आहे, तितकीच टम्म फुगले, म्हणजे पुरण आपलं जे आहे ते काठोकाठ पसरलेलं आहे. आणि ही पुरणपोळी संपेपर्यंत लुसलुशीत राहते, म्हणजे संपूर्ण दिवस जरी ठेवली तरी अगदी ओठाने खाता येईल इतकी लुसलुशीत अशी होते. तर त्यासाठी काही टिप्स फॉलो करायच्या आहेत. नवशिके कोणी असतील, म्हणजे माझ्या काही मैत्रिणी नव्यानं जर कोणी शिकत असतील तर त्यांच्यासाठी बघा हा व्हिडिओ जो आहे तो नक्की उपयोगी पडेल. मैत्रिणींनो, 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीच्या आज आपण पुरणपोळ्या बनवते. त्यामध्ये 8 ते 10 पुरणपोळ्या सहज होतात. यासाठी गुळाचं प्रमाण, पीठ किती घ्यायचं, गुळाचं प्रमाण किती, डाळ किती शिजवायची, आणि हे सगळ्या ज्या टिप्स त्या वेळेला सांगते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. नवी मुंबईमध्ये जर कोणी राहत असेल आणि त्यांना सणासाठी किंवा एखाद्या शुभ कार्यासाठी पुरणपोळीची ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला नंबर देते, त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा. मैत्रिणींनो, आज आपण होळी सणासाठी स्पेशल अशी पुरणपोळी बनवतो आहे. आणि त्यासाठी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाणी घालायचं आहे. सुरुवातीला डाळ जी आहे ते स्वच्छ धुवून घ्यायची, कारण बाजारातून आणलेल्या डाळी त्याला पावडर वगैरे लावलेली असते. 3 ते 4 वेळा डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने 3 वाटी पाणी घालायचं आहे. एवढं पाणी पुरेसं आहे. तुम्हाला येळवणीची आमटी जर बनवायची असेल तर नंतर तुम्ही डाळ शिजल्यानंतर गरम पाणी घालून येळवणी काढू शकता. 3 ते 4 वाट्या पाणी पुरेसं आहे. 3 वाटी अचूक प्रमाण. तुम्हाला येळवणी काढायचं असेल तर त्यामध्ये 4 वाटी पाणी घाला. छान अशा कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकरमध्ये डाळ उतू जाऊ नये म्हणून 1 चमचा तेल घातलं, थोडीशी हळद घातली आणि 4 शिट्ट्या करून घेतल्या. आणि डाळ बघा इथे छान अशी शिजलेली आहे. शिजलेल्या डाळीतलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी गूळ मी इथे वापरत आहे. मैत्रिणींनो, 1 वाटी डाळ असेल तर 1 वाटी गूळ अचूक प्रमाण आहे. परंतु काय होतं, नवीन कोणी शिकत असेल तर गुळाचं प्रमाण जास्त झालं तर पोळी लाटताना फाटते. आणि मी त्यासाठी पाऊण वाटी इथे गूळ घेतलेला आहे. मैत्रिणींनो, एवढं प्रमाण जर घेतलं तरी बनवलेल्या पुरणपोळ्या छान अशा गोडसर होतात. थोडंसं गरम करण्यासाठी ठेवलं बघा, आणि हा चमचा असा पुरणामध्ये उभा राहिला की आपलं पुरण तयार झालं. साधारणतः 3 ते 4 मिनटं हे पुरण परतून घेतल्यानंतर पुरण छान असं झालेलं आहे. नंतर गॅस बंद केला आणि या पुरणाच्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने एखादं फुलपात्र घ्यायचं किंवा चमच्याने असं पुरण वरून असं पसरून घेतलं की छान असं चाळणीतून खाली पुरण जे आहे ते पडतं. आणि हे बघ, अगदी बारीक असं पुरण आपलं तयार आहे. पुरणामध्ये पाणी कमी होतं, म्हणजे राहिलेलं नाही डाळीमध्ये, त्यामुळे पुरण छान असं कोरडं झालेलं आहे. पुरण पातळ झालं की एखादा सुती कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये ते पाणी काढून घ्यायचं दाबून. तसंही करू शकता, परंतु आपलं गुळाचं प्रमाण किंवा पुरण शिजवलं ते प्रमाण अगदी अचूक होतं. त्यामुळे पुरण छान असं झालेलं आहे. आता पीठ भिजवून घ्यायचं आहे. 5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीच्या मापाने डाळ घेतली त्याच वाटीच्या मापाने 5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैत्रिणींनो, गहू कोणता वापरायचा, तुम्ही जो वापरता तो वापरू शकता. आमच्याकडे गावाकडचा शेतातला लोकवण गहू होता. त्यामध्ये चवीनुसार मी त्या पिठामध्ये मीठ घातलं, थोडंसं हळद घातली आणि छान असं पीठ भिजवून घेतलं. पीठ 15 ते 20 मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवलेलं आहे. आपण चपातीसाठी जसं पीठ भिजवून घेतलं तसं घेतलं. थोडासा पाण्याचा हात लावून पुन्हा पीठ छान असं मळून घेतलं. 3 ते 4 मिनटं पीठ हे छान असं मळून घेतलं की छान लुसलुशीत होतं. आणि तुम्ही ते बघू शकता की अगदी सैलसर असं झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे बघा, अगदी 2 ते 3 मिनटं पुन्हा मी छान असं मळून घेतलं. जेवढं तुम्ही पीठ छान असं मळून घ्याल तेवढी बनवलेली पुरणपोळी लुसलुशीत होते. आणि ज्यावेळी पीठ छान असं भिजतं आणि छान असं मळलं जातं तेव्हा अशा पद्धतीने तुटत नाही. त्यावेळी आपली कणिक जी आहे, म्हणजे भिजवलेलं पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे. आता पुरण तयार आहे, भिजवलेलं पीठ तयार आहे. आता आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊया. आणि मैत्रिणींनो, पुरण ज्यावेळी बनवत होती त्यावेळी वेलची पूड, थोडंसं जायफळ त्यामध्ये घातलेलं आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे. माझ्याकडे बडीशेपची पूड नव्हती त्यामुळे घातली नाही. थोडीशी बडीशेप पण थोडीशी घाला, म्हणजे पुरणपोळी पचनाला हलकी होते. ज्यावेळी आपण पुरणपोळी बनवत असतो त्यावेळी गव्हाचं पीठ ज्यावेळी भिजवून घेतो त्यावेळी मैद्याचा वापर करायचा नाही. मैदा वापरला की पुरणपोळ्या छान लाटता येतात, परंतु त्या पुरणपोळ्या अशा वातड होतात. मग अगदी ओठाने खाता येतील इतक्या मऊ लुसलुशीत पुरणपोळीसाठी मैद्याचा वापर करायचा नाही. गहू वापरत असताना मी लोकवण गहू वापरते. मग तुम्ही घरामध्ये जो गहू वापरता तोही घेऊ शकता.
मैत्रिणींनो, चला आता पोहे लाटण्यासाठी घेऊया. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला. एक उंडा घेतलेला आहे, म्हणजे चपातीसाठी जेवढं पीठ घेतो तेवढं घेतलं आणि त्यामध्ये भरपूर असं पुरण भरून घ्यायचं आहे. मोदकासाठी जशी पारी करतो तशी बनवलेली आहे आणि जास्त प्रमाणात आता पुरण घालायचं बघा. हातावरती थोडासा गोळा बनवून घेते पुरणाचा आणि अशा पद्धतीने कणकेमध्ये भरून घ्यायचा. अशा कडा दुमडत मध्यभागी पुरणाचा गोळा ठेवायचा आणि बाजूच्या कडा एकसारख्या एका हाताने अशा पद्धतीने दुमडत जवळ आणायच्या आणि ज्यावेळी जास्तीचा कणकेचा भाग राहतो ना त्यावेळी तो साईडला काढून ठेवायचा. अशा पद्धतीने गोलाकार करून घ्यायचं. थोडंसं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने प्रेस करून हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची. सर्व पुरणपोळीमध्ये पुरण एकसारखं पसरावं म्हणून हलक्या हाताने अशा पद्धतीने गोलाकार करून घ्यायचं आणि मध्यभागापासून कडेपर्यंत अशा पद्धतीने लाटण्याने ज्यावेळी आपण पुरणपोळी लाटतो त्यावेळी पुरण कडेपर्यंत जातं आणि थोडंसं पीठ लावून ना अशा पद्धतीने हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. मैत्रिणींनो, थोडंसं पीठ लावलं की पुरणपोळी छान अशी लाटता येते. आणि हे बघा, छान गोलाकार पसरून घ्यायचे. ज्यावेळी आपण पुरणपोळी पलटत असतो त्यावेळी आपल्याला कडा त्याच्या कुठल्या बाजूला म्हणजे जाड आहेत, कुठल्या बाजूला पातळ झालेली आहे ते पटकन लक्षात येतं आणि त्या बाजूने छान असं एकसारखी करून घ्यायची. मैत्रिणींनो, छान पुरणपोळी लाटून झालेली आहे आणि बघा कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही, छान लाटून झाली. अशाच पद्धतीने आता भाजूनही घेऊया. तवा गरम झाला, तव्यावरती थोडंसं तेल शिंपडून घेतलं आणि लाटलेली पुरणपोळी तव्यामध्ये टाकली बघा. एका बाजूने थोडीशीच भाजू द्यायची, जास्त भाजायची नाही, त्याची बाजू पलटून घ्यायची. मग वरून थोडंसं तूप लावायचं. पुरणपोळी म्हटलं की तूप आलंच आणि हलक्या हाताने वरून थोडंसं तूप सोडायचं आणि एका बाजूने टम्म फुगल्यानंतरच त्याची नंतर दुसरी बाजू पलटून घ्यायची. पुरणपोळीसारखी अलटी-पलटी करायची नाही, त्यामुळे काही वातड होतात. आणि हे बघा, छान अशी पुरणपोळी टम्म फुगलेली आहे. काठोकाठ पुरण गेलं की पुरणपोळी टम्म अशी फुगते आणि तुम्हाला बघूनच लक्षात येत असेल की पुरणपोळी तितकीच नाजूक अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे. वरून छान असं तूप लावून घ्यायचं आणि गरम गरम पुरणपोळी, मग तुम्ही दूध असेल, गुळवणी असेल, येळवणीची आमटी असेल त्यासोबत खाऊ शकता. बघा किती छान अशी झालेली आहे टम्म फुगणारी अशी पुरणपोळी. बनवायला किती जरी अवघड वाटत असलं ना तर पुरणपोळी बनवायला सोपं आहे. 1-2 वेळा थोडंसं चुकलं तर नंतर थोडंसं तुम्ही जसं प्रयत्न करणार ना तसं ती पुरणपोळी जमते. मैत्रिणींनो, पुरणपोळी तर छान झालेली आहे आणि राहिलेल्या पिठाच्या पण मी अशाच पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि किती छान अशा झालेल्या आहेत बघा बरं. एक मध्यम आकाराची वाटी जर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असेल तर त्यामध्ये साधारणतः 9 ते 10 पुरणपोळ्या होतात. मग तुम्ही लहान मोठ्या जसं बनवतात त्यामध्ये कमी अधिक होऊ शकतात. आणि या बनवलेल्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना, हे बघा किती छान लुसलुशीत अशी नाजूक अशी झालेली आहे आणि या पुरणपोळ्या संपूर्ण दिवस मऊ लुसलुशीत राहतात. मैत्रिणींनो, संपेपर्यंत लुसलुशीत राहणाऱ्या आणि ओठाने खाता येईल इतक्या मऊ झालेल्या या पुरणपोळ्या बनवायला सोप्या आहेत. आणि नवी मुंबईमध्ये जर कोणी राहत असेल तर त्यांना जर ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या कॉन्टॅक्टवरती नक्की संपर्क करा. आणि छान अशा पुरणपोळीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. या होळी सणासाठी नवशिके कोणी जर प्रयत्न करत असतील तर त्यांनी माझा व्हिडिओ बघून नक्की पुरणपोळ्या बनवा. बनवायला सोप्या आहेत, झटपट होणाऱ्या अशा पुरणपोळ्या. आणि खरं सांगा मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? तर पुरणपोळ्या बनवून झाल्या आणि एक पुरणपोळी मी तुम्हाला तोडून दाखवते. काठोकाठ पुरण पसरलेलं आहे, तितकंच भरपूर पुरण घालून आपण या पुरणपोळ्या बनवलेल्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.